नमस्कार मित्रांनो, 27 जूनच्या भागामध्ये चारू मेघनाला म्हणते, आंटी डुग्गूने सगळ्यांना दाखवलं ना आपलं काही खरं नाही. मेघना म्हणते, आपलं नाही तुझं, कारण मी तुझ्या घरी आले नाही, तू माझ्या घरी आली. आता काय करायचं ना ते तू करायचं. आता चारू डुग्गू ओरडते आणि पळ काढते. डुग्गू पळत घरात येतो आणि मंजूला धडकतो. मंजू म्हणते, काय रे डुग्गू, तुला नीट बघता येत नाही का? आणि हे काय अजून मोबाईलच खेळतो? किती वेळा सांगितलं तू गेम खेळत जाऊ नकोस. डुग्गू बोलायचा प्रयत्न करतो पण त्याचे शब्दच फुटत नाही. तो मंजूचा हात झटकतो आणि पळतो. आता पळताना तो बंधूला धडकतो. बंधू पण त्याला मोठ्याने आवाज देतो आणि म्हणतो, हा असा काय पोरगा, मी पडलो असतो ना. मंजू म्हणते, बघा ना, जेव्हापासून मावशीकडून आला ना तेव्हा गेम खेळायचाच नाद लागला. मगाशी त्याच्यावरूनच ओरडले म्हणून मोबाईल लपवतोय. तेवढ्यात चारू पळत येते. इकडे तिकडे बघत म्हणते, मंजू आत्या डुग्गू कुठे? मंजू म्हणते, डुग्गूचं सोड, पण सकाळपासून तू कुठे होतीस ग? आणि हे काय आत्ता बाहेरून येतेस? अगं कुठे गेली होतीस? चारू म्हणते, ते आपलं निशी. खरं तर मी निशीकडे चालले होते, पण नंतर लक्षात आलं लाली आत्याला आवडणार नाही म्हणून नाही गेले. मंजू आत्या मी आलेचा. ती निघून जाते. मंजू म्हणते, अरे देवा, ही चारू कधी कधी काय वागते ना तेच कळत नाही. फार विचित्र वागते हो ही. बंधू म्हणतो, चारूच नाही, ह्या घरातील कुणाच्याच वागण्याला तारतम्य राहिलं नाही. जो तो मनाला वाटेल ना तसा वागतोय. चारू पळतच श्रीनूच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, श्रीनू डुग्गू आलाय की इकडे? पण तो तिला इग्नोर करतो. ती म्हणते, श्रीनू मी तुझ्याशी बोलते. तो रागाने म्हणतो, तुला इथे डुग्गू दिसतोय का? उगाच काय येतेस माझ्यासमोर? ती म्हणते, तुला हो किंवा नाही एका शब्दात उत्तर नाही देता येत का? आता श्रीनू तिला बोट करून म्हणतो, मुळात तुझा प्रश्नच चुकीचा आहे आणि तुझ्या कुठल्याही प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधील नाही आहे. डोक्याला हात लावत म्हणतो, हे यवना, तुझ्या लक्षात यायला होतं. तो जायला लागतो. ते हात पकडून म्हणते, श्रीनू तू जरा जास्तच बोलायला लागलास. मोठे डोळे करत म्हणते, एकदा आपलं लग्न होऊ दे मग बघ. ती निघून जाते. तो म्हणतो, ही मूर्ख मुलगी आहे का? हिला असं का वाटतं मी हिच्याशी लग्न करेल? कधी सुधारणार काय माहिती. हिला स्वतःचंच खरं करायचं असतं. चारू आता दायजीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, डुग्गू लवकर बाहेर ये, तुला मंजू आत्या बोलवते. ती दायजीच्या बेडकडे बघते आणि खूप घाबरते. आता मात्र तिची बोबडीच वळते आणि तिला आठवतं तिने दायजीला मारलेलं. चारू एवढी घाबरते की मागे मागे जात असते आणि दाराला धडकते. तिला जोरात लागतं. ती ओरडते, आई ग. आता ती पटकन दार लावते आणि पळ काढते. हॉलमध्ये कांता, बंधू आणि श्रीनू बसलेल्या असतात. तेवढ्यात मंजू रडक्या आवाजात म्हणते, डुग्ग्या कुठे गेलास तू? अहो ऐका ना, डुग्गू घरात कुठेच नाहीये. कांता आणि श्रीनू घाबरून बघायला लागतात. बंधू म्हणतो, अगं असेल कुठेतरी, खेळत असेल. मंजू म्हणते, अहो नाहीये, कुठेच नाही तो. ती कपाळाला हात लावते आणि रडायला लागते आणि म्हणते, कुठे गेला असेल माझा मुलगा? कांता म्हणतो, मंजू वहिनी कशाला टेन्शन घेता? अहो घरामध्ये तुम्ही नीट शोधलं का त्याला? असेल कुठेतरी. मंजू म्हणते, अहो कुठेच नाहीये, मी त्याला मोबाईलवरून ओरडले तेव्हापासून दिसलाच नाही. तोंडाला हात लावत म्हणते, अहो म्हणून हा घरातून निघून नसेल गेला ना. आता सगळे तिला समजवत असतात. तेवढ्याच चारू येते. बंधू म्हणतो, मंजू सगळे इथेच आहे ना, मग तू कुठे जाणार? श्रीनू म्हणतो, अगं माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे, आपण त्याच्यावर फोन करूया, तो सापडेल लगेच. बंधू म्हणतो, हां थांब मी फोन करतो हां. चारू मनात म्हणते, अरे देवा, डुग्गूकडे याचा फोन आहे. आता जर हा फोन श्रीनूच्या हातात सापडला ना मग काय खरं नाही. तेवढ्यात मंजू म्हणते, लागला का फोन? बंधू म्हणतो, फोन तर बंद येतोय. श्रीनू म्हणतो, मंजू मामी तू अजिबात काळजी करू नको. अगं असेल तू इकडे, आई ओरडेल ना म्हणून त्यांनी फोन बंद करून ठेवला असेल. थांब मी उमाईकडे जातो आणि बघून येतो. आता चारू घाबरते म्हणते, श्रीनू थांब, तुला ना तिकडे जायला बहाणा हवा असतो. बंधू आणि कांता एकमेकडे बघायला लागतात. चारू म्हणते, तू नाही जायचं, मी जाते. नाहीतर बंधू काका तुम्ही उमात्याला फोन करून विचारा ना तिकडे डुग्गू आहे का, मग कुणालाच तिकडे जायची गरज नाही आहे. श्रीनू म्हणतो, मंजू मामी तुझ्या भाचीला सांग, मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे तिन्ही ठरवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या उमाईच्या आणि दादामामाच्या मध्ये यायचं नाही, नाहीतर मी स्वतः हिच्या हाताला धरेल आणि हिला घराबाहेर काढेल. तो निघून जातो. मंजू हात जोडून म्हणते, ए बाई मी तुझ्या पाया पडते, आता तू गप्प बस जरा. उमा कपडे शिवत असते तर निशी तिला मदत करते. ओवी मुलींना क्लासिक डान्स शिकवत असते. तेवढ्यात श्रीनू जातो आणि म्हणतो, उमाई इकडे डुग्गू आला होता का? उमा म्हणते, नाही रे, सकाळपासून नाही आला. तो आता विचारात पडतो.
उमा म्हणते, काय रे शिनू, काय झालं? तो तिकडे पण नाही आहे, इथे पण. उमा म्हणते, इथे पण नाही म्हणजे? शिनू काय झालं? तो उमाई, सकाळी डुगू घरातून गेला, तो परत आलाच नाही. उमा म्हणते, अरे नीट काय ते सांग. आता तो मोबाईलबद्दल सगळ्यांना सांगतो. आता उमा घाबरते. ओवी म्हणते, मावशी डोंट वरी. अगं डुगू त्याच्या फ्रेंड्सला मोबाईल दाखवायला गेला असेल. श्रीनिवास, तुझ्याकडे डुगूचा फ्रेंडचा फोन नंबर आहे का? शिनू म्हणतो, मला फार काही माहीत नाही आहे, मी शोधायला जातो आणि बंधू मामाला सांगतो. निशी म्हणते, श्रीनू थांब, आम्ही दोघी पण येतो. ते तिघं निघून जातात. उमाला मात्र खूप टेन्शन येतं. चारू फोन करू म्हणते, मेघना आंटी, डुगू अजून सापडलाच नाही आहे. कुठे शोधायचं ना तेच समजत नाही. तो कुठल्या अडचणीत आला नसेल ना? त्याला कुणी किडनॅप वगैरे तर नाही केलं ना? मेघना म्हणते, कुणी कशाला करायला पाहिजे, तूच केलं असेल, तुझाच व्हिडिओ आहे ना त्याच्याकडे. चारू म्हणते, ओ मेघना आंटी, तुम्हाला काय समजता हो, मी का त्याला किडनॅप करणार? मेघना म्हणते, का? कुणाला जीवनाशी मारण्यापेक्षा किडनॅप करणं थोडं सोपं आहे, हो ना? काय नाही चारू, मी पण कुणाला कधीतरी किडनॅप केलं होतं, पण कधी त्याला जीवनाशी मारलं नाही. चारू म्हणते, ओ काय चाललंय तुमचं? मला मदत करायची सोडून मला टोमणे कसले मारताय? मेघना म्हणते, तेच ना. अगं एवढी काय टेन्शन घेते, रिलॅक्स. उलट तो सापडला तर तू अडचणीत येशील, म्हणून देवाला प्रार्थना कर, डुगू सापडलाच नाही पाहिजे. चारू म्हणते, हो हो हो. इकडे उमा पाण्यात देव ठेवते आणि म्हणते, जोपर्यंत डुगू सुखरूप आहे हे मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी तुला पाण्यातून काढणार नाही. तेवढ्यात गुण्यात येतो आणि उमा सांगते, तर उमा तुम्ही काळजी नका करू, मी बघतो. आता उमा दाजीच्या फोटोकडे पळते. मंजू रडत असते. चारू म्हणते, मंजू आत्या तू रडू नकोस ना गं, ते गेलेत नाही शोधायला, मग सापडेल, पण सापडायलाच नको, नाहीतर खूप काही घडू शकतं. मंजू आश्चर्याने बघून म्हणते, म्हणजे खूप काही होऊ शकतं म्हणजे? चारू गोंधळून म्हणते, म्हणजे तो सापडला तर तुम्ही त्याला जाब विचारणार ना, तुम्ही दोघंजणं त्याला फटके पण द्याल. ती चारू, आता डुगू सापडणं महत्त्वाचं आहे. तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो, मंजू मंजू. चारू म्हणते, मंजू आत्या तुला दादा हाक मारतायत. मंजू रडत म्हणते, दादा आता ते चिडतील आणि म्हणतील, एवढे घरात माणसं असताना तुम्हाला त्याच्याकडे लक्ष नाही देता आलं. चारू म्हणते, अगं पण त्यांना काय करायचंय? मंजू दात खाऊन म्हणते, तो त्यांचा पण कुणीतरी लागतोय. ते आलेले म्हणून पळते. चारू म्हणते, अरे देवा, हा डुगू सापडला ना तरी वैताग, आणि नाही सापडला ना तरी टेन्शन. रुग्णात म्हणतो, मंजू काय झालं? डुगू घरात नाही आहे, त्याला कुणी काही बोललं का? मंजू आता रडत झालेला सगळा प्रकार सांगते. तेवढ्यात बंधू, निशी, ओवी आणि श्रीनू पण येतात. मंजू म्हणते, सापडला का डुगू? कांता म्हणतो, दादा त्याच्या सगळ्या मित्रांकडून जाऊन आलो, पण डुगू कुठेच नाही आहे. रघुनाथ म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपल्याला ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला पाहिजे. कांता म्हणतो, चला चला. तेवढ्यात लालीव म्हणते, चला चला काय झालं? काय एवढी कसली गडबड चालू आहे? म्हणजे काय, मी घराच्या बाहेर गेले आणि तुम्ही इकडं स्नेह संमेलनच भरवलं. ते आता रघुनाथची उडवायला लागते. कांता म्हणतो, लाले जास्त बोलू नकोस हा, जास्त आगाऊपणा केला ना माझ्यासारखा वाईट कुणी नाही, सांगून ठेवतो. आता मात्र कांता खूपच ओरडायला लागतो आणि लाली घाबरते. आता लालीला कळतं डुगू गायब झाला, पण तिला मात्र काहीच वाटत नाही. ती म्हणते, ते ठीक आहे, पण हे इथं कशाला आले? कांता म्हणतो, अगं घरातील सगळ्या पोरांना उमा वहिनीनी आणि दादांनी जीव लावलाय, मग त्यांना काळजी वाटणारच ना. लाली म्हणते, होय तर एवढा जीव लावला की आई बाप्पापासून तोडलं. श्रीनू म्हणतो, आई पण लाली काय बाज येत नाही. रघुनाथ म्हणतो, थांब श्रीनू, अरे इथे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे, वेळ वाया घालायला नको. चला, असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.